त्याने असाच थोडी भरला होता दंड, काम पण तसंच केलं या, काय रामजी? माझ्या पोरीसोबत तुमच्या भीमरावचं लगीन करायचं ठरून सुद्धा पलटतायत तुम्ही, हे चुकीचं आहे. अहो, आम्ही लग्नाची पूर्ण तयारी केली होती. आता तुम्ही मागं सरू शकत नाही आणि म्या तुम्हाला मागं हटू देणार नाही. माफ करा मला. तुमची मुलगी गुणी आहे, सुंदर आहे, सुशील आहे. ज्याच्याबरोबरही लग्न होईल त्याचं नशीब उजळून जाईल. पण मी एका धर्मसंकटात सापडलोय म्हणून नकार देतोय. आता कारण नका सांगत बसू रामजी. असं कोणतं धर्मसंकट उभं राहिलंय जे तुम्ही या ठरलेल्या लग्नाला मोडताय? हे बघा, मी भीमसाठी एक अशा मुलीची निवड केली आहे जिचं या जगात कोणीच नाहीये. अनाथ आहे. कधी आपल्या काकाकडे राहून तर कधी आपल्या मामाकडे राहून उदरनिर्वाह करते. तिचे 2 लहान लहान भाऊ बहीण आहेत. गरीब आहे. त्या लोकांची लग्न करण्याची ऐपत नाहीये. तुमच्या मुलीचं लग्न तुम्ही कुठेही करू शकता, पण भीमचं लग्न जर रमाबाईशी झालं तर तिचं भलं होऊन जाईल आणि तिच्यासोबत तिच्या भावंडांचंही भलं होऊन जाईल. आणि रमाबाई ह्याच अटीवर लग्नाला तयार झालेली आहे. ह्या लग्नानंतर तिच्या भावंडांची काळजी आम्ही घेणार आहोत. यांचं डोकं फिरलंय बघा. समजवा यांना, पोराचं लगीन करायचंय की घराचं नुकसान करायचंय? स्वतःला दाखवण्यासाठी की माझ्यात लय दया आहे. आपल्या पोराचं आयुष्य पणाला लावताय. तुमचा पोरगा शिकला सवरला आहे. त्याचं लगीन आमच्यासारख्या चांगल्या परिवाराशी करण्याच्या ऐवजी कोण्या अनाथपुरीशी करताय. मला वाटत होतं की भीमला एक अशी बायको मिळायला हवी जी त्याच्या विचारांवरती कुठलाही अडथळा आणणार नाही, पण त्यापेक्षा त्याला प्रोत्साहित करेल. कारण मग तो पुढे जाऊन गरिबांसाठी जिद्दीने लढू शकेल आणि ह्याची जाणीव रमाबाईशिवाय इतर कोणालाही होऊ शकत नाही. भलतीच गोष्ट आहे. तुम्ही हे लगीन कुटुंब जोडण्यासाठी करताय की भांडण करण्यासाठी? एक लढवय्या कुटुंब बनवण्यासाठी. ठीक आहे, तुम्ही करा परोपकारीपणा, बनवा लढवय्या कुटुंब. पण आम्ही जे काय तयारी केली आहे त्याचं काय? या तयारीमध्ये जे पैसे लागलेत त्याचं काय? वर्ण माझी जी काही बदनामी झाली आहे त्याची भरपाई कोण देणार आहे? बघा रामजी, नुकसानाची भरपाई तर झालीच पाहिजे. काय हो भाऊ? ठीक आहे, मी पूर्ण भरपाई द्यायला तयार आहे. बघितलं, पोराचं लगीन नाही तोडत, अख्ख्या घरादाराची वाट लावतात आहे सुभेदार साहेब. हे तर बराबर बोलला होता रामजी. रमापेक्षा चांगली बायको भीमाला मिळालीच नसती आणि आपल्या सगळ्यांना रमाबाई सारखी सून पण मिळाली नसती. आज मी बघितलं बाहेर, चाळीतला प्रत्येक माणूस भीम बरोबर पोलीस ठाण्यात जायला तयार होता. पण तू, इतकी वर्ष झाली जिजाबाई, पण दुःखाची गोष्ट ही आहे की तू भीमसाठी अजून बदललेली नाहीस. बदलला तर भीम बी नाहीये माझ्यासाठी, आणि ना भीमाला घेऊन माझ्या प्रती तुमचा व्यवहार. तसं तर तुम्ही माणसाचं स्वातंत्र्य, त्याची मर्जी, त्याच्या पसंतीचा पुढाकार करता, पण एवढ्या वर्षापासून
भीमच्यामुळे तुम्ही माझ्यावर दबाव आणताय की मी त्याच्या मागं उभी राहू, त्याच्या प्रत्येक निर्णयात डोळे बंद करून निश्वास ठेवू, त्याला बरोबर म्हणू, जसं की ही माझं कर्तव्य आहे. पण नाही, एवढ्या वर्षात मी तुमचं ऐकलं आणि यापुढे ऐकणार बी नाही. तुम्हाला जे समजायचं ते समजा. माहित नाही जिजाबाई, जेव्हा तू लोकांच्या तोंडून भीमाचं कौतुक ऐकतेस, त्याचा झालेला जय जयकार ऐकतेस, तर तुझं दगडाचं काळीच विरघळत का नाही? तुम्हाला माहित आहे, भीमाला सोडून तुमच्या कुठल्याही पोराबद्दल मला कोणतीच ईर्ष्या, कुठला बी द्वेष किंवा घृणा नाही. पण मग असं भीमा सांगतेस का? कदाचित याकरता की मला स्वतःला पोरबाळ नाही आहे, आणि ते याकरता कारण की माझ्या नवऱ्याकडं भीमासारखा पोरगा आहे. जोपर्यंत तो हाय, माझ्या नवऱ्याला दुसऱ्या बायकोकडनं पोराची कोणतीच अपेक्षा नाही आहे. काय झालं रमा? हे बघा, तिथे लय लोक होती म्हणून मी काय बोलले नाही. आत्ता बोलते. तुम्ही माझे पती आहात, तुमच्यासाठी मी कधी पण उभी राहीन, पण ते न्यायाच्या भानगडीत नाही पडणार. फक्त तुमच्यासाठी, न्याय त्याच्या ठिकाणी आणि मी माझ्या ठिकाणी. हे बघ रमा, न्यायाकरता उभं राहणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. नवऱ्यासाठी उभं राहण्यापेक्षा बी जास्त. हो, नवऱ्यासाठी उभं राहण्यापेक्षाही मोठी गोष्ट. मी नाही मानत रमा. जे लोक न्यायासाठी उभे राहतात ना, त्यांच्यावर पूर्ण समाज विश्वास ठेवतो. त्यांचा समाजात मान वाढतो आणि दुसऱ्यांचा विश्वास पात्र होऊन जगण्यातलं सुख आणि त्याचा आनंद हा वेगळ्या प्रकारचा असतो. मला माझ्या केसातले उवा काढायच्यात. काय? तुमचे बी केस मोठे असते ना तर समजलं असतं. केसात उवा झाल्यावर किती चावतात त्या, आणि मग न्यायापेक्षा बी जास्त डोकं खाजवणं असतं. कंगवा दे, मी तुझे केस विंचरून देतो. तुम्ही? हो, मग काय झालं? ये बस. हे बघा, तुम्ही त्या न्यायाची साथ. समाजासाठी जे करायचं ते करा. जेवढं मोठं व्हायचं तेवढं व्हा, पण बायकोसाठी थोडा वेळ काढा. कशासाठी? उवा काढण्यासाठी. आत्या, बस बस, सुखी राहा पोरी. मंजुळा, अशीच येत जात राहा हा. आणि हो, तुझा नवरा तर कामाच्या निमित्तानं तुळजाकडे येत जात असतो ना. एक सांगणं सांगशील का? तुळजाला सांगशील का, जेव्हा बी वेळ मिळेल तेव्हा आत्याला भेटून येत जा. हो का नाही? मंजुळा, जाताना हे लोणचं घेऊन जा. याची काय गरज होती? का गरज नाहीये? आम्ही आमच्या नंदीची काळजी करतोय. अच्छा, माझी वहिनी पोटुशी हाय,
तिला जास्त गरज आहे लोणचं खायची आणि काळजी घ्यायची स्वतःचीही आणि आपल्या पोटात वाढणाऱ्या पोराची बी. ठीक आहे? काळजी तर घेतेय, पण काय करायचं, रमाबाईला घरातलं काही येत नाही, म्हणून सगळं काम हिलाच करायला लागतं. मी पण तर करते की. हा, भाजीत कधी मीठ कमी आणि तिखट जास्त टाकतेस. माहितीये ताई, जेव्हा आमची रमाबाई स्वयंपाकघरात जाते ना, तेव्हा तर आम्ही सगळे घाबरूनच जातो की काय माहित काय बनवेल. मी पण तर प्रयत्न करते आणि ते म्हणतात ना, प्रयत्न केल्यावर नक्की जिंकतं. तुम्ही बघा ताई, मी पण एक दिवस तुमच्यासारखं नक्की बनवेन. हेच तर होतंय या घरात. तुझा नवरा बी अगदी तुझ्यासारखाच आहे. रात दिवस नुसता अभ्यासाच्या मागे लागलाय. काय माहिती कोणती क्रांती घडवणार आहे. आणि तुला असं वाटतंय एक दिवस चांगलं जेवण बनवणार म्हणजे मोठा पराक्रम करणार आहेस. तोपर्यंत घरामध्ये कोणी उरलं तर पाहिजे. असं का बोलता तुम्ही आई? आपल्या नवऱ्याला समजावत का नाही, या घरामध्ये भाजी घ्यायला बी पैसे नाहीये आणि तो महागातली पुस्तकं वाचतोय, महागातली पुस्तकं विकत घेतोय. मंजुळा, हा चला. हा दादा. चल. आत्या तुम्ही बसा, चला मी येते. काळजी घे हा तुझी. चल. रमा, जिजाबाई आणि लक्ष्मीबाईंच्या बोलण्याचा राग मानू नको. नाही घेणार. लहानपणीच आई आणि बापू गेले. शेजारी कुणाची आई कुणाला बोलत असली ना की मला बी वाटायचं मला बी असं बोलावं, म्हणजे आई असल्यासारखं वाटेल. तसंच वाटतं इथं. आयुष्यभर अशीच राहा. बाबा. पोरी मंजुळा, निघालीस? हा बाबा. आनंदा, हे सामान जरा माझ्याकडे दे आणि माझी छत्री घेऊन ये, तिला दुरुस्त करायची. मी मंजुळाला सोडून येईन बाजाराला जाता जाता. बाबा, हे सगळं मी करेन. मी म्हणालो ना, जा छत्री घेऊन ये. बाबा मी अरे, राहू घेते. दे. मी आनंदाला इथून मुद्दाम पाठवलंय, तुझ्याबरोबर काही बोलायचंय. हा बाबा बोला. ते जरा पैसे उधार हवे होते, पेन्शन मिळताच परत करेन. बाप असून एक लगीन झालेल्या मुलीकडून पैसे मागणं बरोबर नाहीये, पण काय करू, भीमचं शिक्षण थांबवू नाही शकत. आपल्या भावाच्या शिक्षणात तूही काहीतरी मदत कर. मंजुळाताई, तू चालली आहेस? हा भीम. ठीक आहे, येत राहा. अरे भीम बाळा, जरा मदत कर मला. हो काका, आलोच. चला. बाबा. हा, हे घ्या. बाबा, भाऊ येतो माझा, त्याला जे शिकायचंय ते शिकू दे. पण बाबा, त्याला हे सांगू नका की त्याच्या शिक्षणासाठी मी पैसे दिले, नाहीतर तो कामधंदा शोधायला लागेल. त्याला फक्त शिकायचंय. अरे भीम, तू पण इथंच आहेस. चल मंजुळाला घरी सोडू आणि बाबांची छत्री पण दुरुस्त करू. हो, चला काका. ती छत्री मला दे, मी बनवून आणेन.
नाही बाबा, असू द्यात, मी करून घेतो. भीम, तुझा बाबा अजून एवढा म्हातारा नाही झालाय, समजलं? ते छत्री मला दे आणि तुला सोडून ये जा. ठीक आहे, चला ताई. बाबा, हा. काय बोलली मंजुळा? आपल्या गळ्यातून काढून दिलेलं आहे मंजुळाने आणि म्हणाली की भीमला याची कल्पना देऊ नका. भीमाबाई निघून गेली, पण त्या बदल्यात आपल्या मुली आणि तुम्हाला सोडून निघून गेली. भीमाला जीवनभर सावली देण्यासाठी. रमा, काय झालं? तुम्हाला कुणाचा आवाज ऐकायला येतोय? कशाचा आवाज? जसं की कुत्रा, मांजर, घुबड, चातक, कुणाचा आवाज ऐकायला येतोय? नाही तर. रमा, एवढ्या रात्री हे सगळे झोपतात. जर सगळी झोपल्यात तर तुम्ही बी झोपा ना. येळेवर झोपले तर तब्येत ठीक राहील. हो, पण हे थोडंसं बाकी आहे. हे झालं की मग झोपतो. असं काय आहे या पुस्तकात जे संपतच नाहीये? बाकीच्यांपेक्षा थोडं जास्त शिकण्याची उमेद आहे यात. ज्ञान असं असावं की विरोधकांना संधीच नाही मिळाली पाहिजे. माहिती आज कॉलेजमध्ये काय झालं? काय? सगळे म्हणत होते भीमराव, हे विज्ञान तुझ्यासाठी नाहीये. ह्यामुळे ह्या विज्ञानाला मी जास्त मेहनतीने आणि मनापासून शिकणार आहे, जेणेकरून त्यांना एक दिवस उत्तर देऊ शकेन. नाही समजलं. भीमराव, भीमराव, काय झालं? काल तुझ्या गोष्टी ऐकून आम्हाला हा बोध झाला की विज्ञान खूप उच्च कोटीचा विषय आहे. म्हणून आम्ही हे ठरवलंय की हा उच्च कोटीचा विषय शिकण्यासाठी ती व्यक्ती ही उच्च कोटीची असणे गरजेचं आहे. पण भीमराव, तुझी जात कनिष्ठ वर्गातली आहे. आता आम्ही कोणाची जात, कोणाचा धर्म बदलूच शकत नाही ना. आमच्या विरोधाला न जुमानता जर विद्यालयीन प्रशासनाने तुला विज्ञान शिकायची अनुमती दिली आहे तर त्याला थांबवणं आमच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहे. आम्ही तुला शिक्षणापासून नाही अडवत, जेव्हा की योग्य बनवण्यासाठी हे करतोय. म्हणजे वर्गाचं शुद्धीकरणही होऊन जाईल आणि तुझंही. बस हे झालं की मग त्यानंतर आरामात उच्च जातीच्या विद्यार्थ्यांसोबत शिकू शकतोस. कोणालाही कोणतीही अडचण नसेल.
सगळं नाटक लक्षात येतंय माझ्या गुरुजी. हा विज्ञान तोच विषय आहे ज्याचा तुमच्या जातीतल्या लोकांनी हजारो वर्षांपासून विरोध केलेला आहे. आणि आज सुद्धा तुमच्या जातीतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना हे ह्यामुळे शिकायचं नाहीये कारण ह्याच्यामध्ये मृत शरीरांविषयी शिकवलं जातं. त्यांना कापावं लागतं, स्पर्श करावा लागतो आणि ह्यामुळे तर तुमचा धर्म भ्रष्ट होतो. आणि या सगळ्यानंतरही तुमच्या जातीतल्या लोकांना जेव्हा हे कळलं हा विज्ञान तर आधुनिक विषय आहे, ह्याला शिकल्यावर भविष्यात लाभ होईल, ते हा विषय शिकायला तर आले पण येताना जुने विचार देखील सोबत घेऊन आले. आणि गुरुजी, काल जेव्हा तुमच्या जातीतल्या विद्यार्थ्यांसोबत माझा वादविवाद झाला आणि माझ्या प्रश्नांचं तुमच्याकडे कोणतंच उत्तर नव्हतं, त्यानंतर तुम्हाला अचानक लक्षात आलं की तुम्ही माझं शुद्धीकरण करू शकता. मग मी विज्ञान शिकायला योग्य होईल का तुम्ही जुन्या विचारांची विज्ञानामध्ये भेसळ करताय? विज्ञानाला जुन्या विचारांनी नाही आधुनिक विचारांनी शिकू तर समाजाचं कल्याण होणार. भाषण नको देऊस. स्पष्टपणे समजून घे, जर विज्ञानाच्या वर्गात शिकायचंय तर आमच्या सोबत पूजा करावी लागेल. तुला हे शुद्धीकरण करावं लागेल, विज्ञान शिकण्यालायक बनावं लागेल. जर तू हे नाही केलंस मग आम्ही सगळे संपावर जाऊ. धरणं देऊ, मग शिकत बस. पाखंडाच्या नावाखालचा शुद्धीकरणाचा खेळ लहानपणापासून पाहत आलोय गुरुजी. त्यामुळे हे सगळं तर मी अजिबात करणार नाहीये. मग तू सुद्धा विज्ञानाच्या वर्गात कधीच नाही बसू शकणार, अरे काही झालं तरी. काय विचार करतोस भीमराव? सोपं आहे. 2 विकल्पातून एक स्वीकारायचा आहे. एक तर शुद्धीकरण करून घे, नाही तर न बोलता इथून निघून जा. अभिनंदन, विज्ञानाच्या वर्गातून भीमरावाची सुट्टी. आता काय करायचं भीम? काय सायन्स शिकणं सोडून देशील?